प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण गेले 2 आठवडे दाविदाने जे लिहिलेले पश्चातापी अशी प्रार्थना जी स्तोत्राच्या 51 अध्यायामध्ये लिहिलेली आहे, जे 19 वचन आहेत स्तोत्र 51 मध्ये. तर त्याचे आपण पहिले 2 भाग बघितले. आपण 19 वचन आहे. पहिल्या भागामध्ये मी 1 ते 5 वचनं घेतली होती. दुसऱ्या भागामध्ये 5 ते 10 घेतले होते. आणि आज आपण पुढं 11 ते 19 वचनं आपण आज घेणार आहोत. आणि हे दाविदाने लिहिलेलं एक स्तोत्र आहे, जे शुद्धतेसाठी प्रार्थना केलेली आहे, किंवा एक क्षमेसाठी एका पश्चातापी अंतःकरणपूर्वक अशी केलेली ही प्रार्थना आहे, जी स्तोत्राची 51 अध्यायामधले जी 19 वचन आहेत ती. आणि हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं आहे. आणि जे त्यांनी बतशेबा जिच्याबरोबर त्यांनी समागम केल्यानंतर नाथान संदेश त्यांनी जेव्हा तो त्याच्याकडे आला, आणि तेव्हा त्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि अशी ही त्याची या स्तोत्राची थोडीशी मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली आहे. आपण या स्तोत्राच्या 11व्या वचनाकडे आता जाणार आहोत. त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयासोगी आमच्या प्रभू देव बाप्पा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, तू किती महान आणि किती चांगला प्रभू आहेस हे आम्हाला माहिती आहे. प्रभू, रोज आणि रोज देव बाप्पा तू आमच्या सोबत आहेस. रोज आणि रोज तू आमच्या संगती राहतोस, आम्हाला मार्गदर्शन करतोस. मग तुझे उपकार मानते प्रभू. तू आमच्या वचनामध्ये तू आमची वाढ करत आहेस, मग तुझे उपकार मानते प्रभू. आज जे वचन तू आमच्या समोर घेऊन आलेलं आहे देव बाप्पा, ते आशीर्वादित कर. आणि ते वचन देव बाप्पा आम्हासाठी आणि इतरांना सर्वांसाठी देव बाप्पा हे आशीर्वादाचे, लाभाचे असं असू दे. आणि आम्हाला त्याप्रमाणे वागण्यास, बोलण्यास, चालण्यास शिकव प्रभू. माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द, माझ्या अंतःकरणातून निघणारे प्रत्येक विचार देव बाप्पा ते तुझ्यापासून प्राप्त होऊ दे. आणि माझ्याकडून देव बाप्पा तू आणि तूच गौरविला सांग. संपूर्ण वेळ प्रभू तुझ्या हाती सोपून देत आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते म्हणे बाप्पा, आमेन. तर आपण आता स्तोत्र संहिताच्या 51व्या अध्यायाच्या 11व्या वचनाकडे आपण आता जाणार आहोत. आणि हे स्तोत्रामध्ये 11व्या वचनामध्ये असं लिहिलंय, मला तुझ्या उपस्थितीपासून दूर ठेवू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून घेऊ नकोस. दाविदाच्या पापामुळे त्याला काय झालेलं आहे, देवाच्या उपस्थितीपासून आणि त्याच्या आत्म्याच्या पूर्णतेपासून वंचित ठेवत असल्याचं पाहतो. आणि ते उलट व्हावं, म्हणजे परत पुनर्स्थापित व्हावं अशी दाविदाची इच्छा आहे. आणि दाविदाला देवापासून दूर राहण्याची इच्छा नाही आहे. प्रायश्चितावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. कुणाचा? दाविदाचा. वधस्तंभावर त्याचा पूर्ण विश्वास असल्याचं त्याने इतर अनेक परिच्छेदामध्ये किंवा अनेक स्तोत्रामध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे. म्हणून दावीद आत्म्याचा गमावण्याचा तो चिंतित नव्हता. तर दाविदाला देवासोबत सहवासाची चिंता होती. देवबापाचा आत्मा त्याच्या बरोबर होता आणि तो निघून जाईल का काय अशी त्याला भीती वाटत होती, कारण त्याने पाप केलेलं होतं. आणि देवाचा आत्मा जसा शौल राजाबरोबर तात्पुरता स्वरूपात कार्य करत होता किंवा कार्य करण्यासाठी आलेला होता, जेव्हा शौलराजाने गंभीर पाप केलं देवाने त्याचा आशीर्वाद काढून टाकला आणि त्याचे राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आले. आणि त्याच्या शौलाच्या पतनामुळे काय झालं, दावीद पुढे आला नाही का, दावीद राजा बनलेला आहे. त्यांनी गंभीर पाप केले आहे हे त्याला माहित होतं आणि त्याला शौलासारखा न्याय नको होता. देवाने शौल राजाप्रमाणे दाविदाला सोडून द्यायचं नव्हतं. दाविदाने राजा म्हणून राज्य करावे अशी देवाबापाची इच्छा होती. आणि जसं शौलामध्ये देवबापाचा आत्मा होता, पण देवबापांनी त्यांनी पाप केल्यामुळे काढून गेला, तो त्याच्यातून निघून गेला. त्याचप्रमाणे दाविदाला देखील तसं वाटत होते की मी आता हे इतकं वाईट असं पाप केलेलं आहे, एका खून केलेला आहे, एका बरोबर मी एका स्त्री बरोबर व्यभिचार केलेला आहे. आणि हे फार मोठं पाप आहे एका राजाच्या दृष्टिकोनातून, नाही का. जर राजा असा असेल तर प्रजा कशी होणार, म्हणून तो खूप हे झालेला होता की देव माझ्यामधून
आत्मा, त्याचा जवळचा जो आत्मा आहे तो तर काढून घेणार नाही, जो देवबापाचा आनंद आहे तो तर काढून घेणार नाही. आणि 1 कोरिन्थीस 9:27 मध्ये असं लिहिलं, मी दुसऱ्यांना शर्यतीसाठी बोलवताना कदाचित मी स्वतः मात्र त्या स्पर्धेसाठी अपात्र ठरेन, म्हणून मी माझ्या शरीराला कष्ट देऊन ताब्यात ठेवतो. जेव्हा आपण जगाच्या मोहामध्ये जातो तेव्हा आपल्या शरीराला कुबलून बुचकून मारून मुटकून ठेवलं पाहिजे की तुम्ही त्या मोहाला न पडता कामा नये, मोहात जाऊ नये. सैतानाचे मोह खूप आहेत नाही का, त्या मोहामध्ये पडू नये यासाठी आपल्या शरीराला तुम्ही काय करा, तुम्ही कष्ट देऊन ते काय करा, ताब्यात ठेवा. आणि ह्यासाठी ह्यासाठी काय म्हणत आहे दावीद की 11 वचनामध्ये, तुझ्या उपस्थितीतून मला दूर ठेवू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून घेऊ नको. आणि हेच तो आज मागत आहे की तो माझ्यामध्ये जो पहिला जो आनंद आहे, जो प्रभू, जो देवबाप त्याच्या सोबत होता सुरुवातीपासून, त्याला निवडलेलं होतं राजा म्हणून, तो किती लहान होता नाही का, तेव्हापासून देवबाप त्याच्या सोबत होता. आणि तीच उपस्थिती देवबापाची त्याच्यामधून जाऊ नये, कारण त्यांनी पाप केलेलं होतं आणि तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता. कारण दाविदाला असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या अगदी हृदयाच्या अगदी जवळ असा हा मनुष्य दावीद होता. तर त्याला वाटत होतं की हा जर देवबाप माझ्यामधून निघून गेला तर मग कसं, ते नको होतं. म्हणून तो देवबापाकडे पश्चातापी अंतःकरणाने क्षमा मागून तो त्याला विनंती करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि हे दाविदाला काय होतं, तिची भीती होती की कदाचित जसं शौलामधून पवित्र आत्मा निघून गेला तसं माझ्यामधून तर जाणार नाही ना. स्तोत्रसंहिता 51 आणि 12 वचनामध्ये असं लिहिले, तुझ्या तारणाचा आनंद मला परत दे आणि स्वेच्छेने मला सांभाळ. कारण तारणाचा आनंद जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपल्याला ते कसं काय सांगायचं, किंवा तो किती महान असा आनंद आहे ना का आपल्यामध्ये जेव्हा तारणाचा आनंद येतो तेव्हा. दाविदाने पुन्हा त्याला तारायला सांगितलं नाही, पण त्याच्यामध्ये जो आनंद होता तो पुनर्संचयित, पुनर्स्थापित, पुनर्जीवित करायला पाहिजे होता. आणि तो आनंद त्याला पाहिजे होता जसा तो पूर्वीचा होता. त्याची धाडं ठिसूळ झाली होती, त्याच्या पापामुळे तो एकदम असा हे झालेला होता की मी काय करू काय नाही, आता माझ्यामधून हे सगळं गेलेलं आहे, तर मला कसं परत मी सगळं ते परत स्थापित करू, पुनर्संचयित करू. आणि हा आनंद त्याला पुनर्स्थापित किंवा पुनर्संचयित करण्यासाठी त्यांनी विचारलेला आहे. अब्राम हा देवाचा मित्र होता नाही का, हनोक देवाबरोबर चालत होता आणि दावीद काय होता, देवाच्या हृदयाच्या जवळचा माणूस होता. आपण मागच्या वेळी पण पाहिलं आहे, प्रेषिताच्या कृत्याच्या 13 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, दाविदाने देवासोबतच्या सहवासाचा आनंद घेतला होता, पण त्याचा आनंद त्याच्या पापाने हिरावून घेतला होता. त्याची मनशांती निघून गेलेली होती, गमावली होती. त्याने पुन्हा एकदा देवाच्या सांत्वनदायक उपस्थितीची जी उपस्थिती देवाची होती त्याच्याबरोबरची, त्याची त्यांनी इच्छा केलेली आहे की ती परत मला मिळावी म्हणून, ज्यामुळे त्याला पूर्वी जुन्या दिवसाचे जे आनंद होता तो त्याला परत मिळावा. आणि जसं पहिल्या पेत्रामध्ये आणि पहिला पेत्र आणि पहिला अध्यायाच्या 8व्या अध्यायात असं लिहिलेलं आहे की तुम्ही त्याला पाहिले नसले तरी तुम्ही त्याच्यावर काय करता, प्रेम करता. कोणा, देवावर. आपण देवाला पाहत नाही पण त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि गौरवाने भरलेल्या आनंदात आनंद करतो. तसाच हा आनंद त्याला पाहिजे आहे. आणि कोणाला, दाविदाला. आणि दाविदाला देखील इच्छा होती की त्याचा आत्मा सर्व गोष्टीमध्ये प्रभूचा सन्मान करण्यास तयार होता, पण देवाच्या नियमांचे मनापासून प्रेमाने पालन करण्याची त्याची इच्छा होती. पण त्याला काय होतं की तो विनवणी, अगदी अंतःकरणपूर्वकतेने विनवणी करत आहे की तुझ्या तारणाचा आनंद मला परत दे आणि ते स्वेच्छेने मला सांभाळ. परमेश्वराकडे त्याची विनंती आहे, मला परत तो आनंद दे जो माझ्यामधून निघून गेलेला आहे. तो माझ्यामधून आत्मा तुझा जो आहे तो परत काढून तू घेऊ नकोस. मला तुझ्या तारणाचा आनंद मिळू दे आणि तू मला सांभाळ. ही त्याची काय आहे, विनंती आहे. आणि आपल्या पापाची कबुली देणे आणि पश्चाताप करणं आणि देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवणं आणि आपल्या जीवनात सुधारणा हा एक काय पश्चातापाचा एक भाग आहे. आणि दाविदाला पुन्हा पडण्यापासून वाचवण्याची देवाची काय इच्छा आहे. आणि हेच देवाचे कार्य असावे हे त्याला माहित होतं. आणि इच्छा करणं आणि कार्य करणे
तुमच्या ठाई आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो कोण आहे? देव आहे. आपण वाचू शकतो फिलिपिकराच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायात आणि 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि प्रभूची सेवा करण्यासाठी दावीद मनाने आणि अंतःकरणाने काय इच्छुक आहे. आणि दाविदाने पाप अत्यंत गांभीर्याने घेतले. त्यांनी जे पाप केलेलं होतं ते, मी पाप केलं, आज मी काहीतरी चूक केली, देवाच्या विरुद्ध केलं, ज्या गोष्टी देवाच्या विरुद्ध आहेत ते सगळे काय आहेत? पाप आहेत. मग ते पाप केल्यानंतर आपण परत जगामध्ये आपल्या रोजच्या रुटीन किंवा रोजच्या कामामध्ये आपण काय होतो, समावून जातो. पण आपल्याला पाप हे काय केलं पाहिजे? गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि हेच दाविदाने केलं. दाविदाने आपलं पाप अत्यंत गंभीराने घेतलं. ते पाप अतिशय क्षमा करण्यासारखं नव्हतं, कारण त्यांनी खून केलेला होता आणि एका स्त्रीच्या बरोबर व्यभिचार केला होता. आणि त्यासाठी त्यांनी ते इतकं ते घेतलेलं होतं की माझा बरोबरचा देव आता माझ्यामधून निघून जाईल की काय, पवित्र आत्मा निघून जाईल की काय, परमेश्वराचा आनंद, परमेश्वराचं सानिध्य हे निघून जाईल की काय, ह्यासाठी तो काय केलं होतं? त्यांनी हे पाप जे होतं ते अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि तो पश्चातापी अंतःकरणाने देवासमोर गेलेला आहे. आणि तो विनवणी आणि प्रार्थना आणि गाराने करत आहे. आणि तो देवावर त्याचा विश्वास ठेवला होता, कारण देव काय आहे? दयाळू आहे, कृपाळू आहे. आणि हाच त्याचा विश्वास होता की तो मला परत माझं पुनर्स्थापित करेल, मला पुनर्संचित तो मला करेल, माझं पुनर्जीवन तो मला परत एकदा तो मला माझं जे पूर्वीचं जीवन होतं देवाबरोबरचं ते मला परत मिळेल. ही त्याला काय होती? हे त्याला माहित होतं आणि ही मोठी आशा होती त्याला, आणि तो ते मागत होता. पुढे आपण जाऊया स्तोत्र 51 अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये, मग मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पापी तुझ्याकडे परत येतील. पहा किती फार मोठं वचन या ठिकाणी लिहिलंय. मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन. मी जसा अपराध केलेला आहे आणि मी जसा त्या अपराधातून परत आलेलो आहे, जशी मला पापांची क्षमा झालेली आहे, जशी मी परत प्रभूचा आनंद मला मिळालेला आहे, तसाच जो मिळाला आहे तसाच मी इतरांना सांगेन की जे अपराध केलेले आहेत त्यांना, की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. तुम्ही त्यांना मी मार्ग शिकवीन आणि त्यांना परत तुझ्याकडे परत घेऊन येईन. हे मोठं दाविदाने सांगितलेलं आहे की अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पापी लोक जे झालेले आहेत त्यांना मी परत तुझ्याकडे घेऊन येईन. त्यांना पश्चातापी अंतःकरणाने त्यांची पाप क्षमा मागून त्यांना मार्ग दाखवून, बघा मी कसा होतो आणि मी आज परमेश्वराकडे परत आलो, हे इतरांना त्याला दाखवायचं होतं. त्याला पुनर्संचयित करायचं होतं, त्याला परत आणायचं होतं, मागं आणायचं होतं, रिटर्न, जे पूर्वी जसा तो होता तसा. आणि दाविदाला माहित होतं की देव त्याच्या अनुभवाचा उपयोग आपण इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी करू शकतो. जे पापात पडलेले आहेत त्यांना कसं मागं आणायचं, परमेश्वराकडे कसं त्यांना घेऊन यायचं, हा मोठा त्याच्यामध्ये हेतू होता. आणि दावीद तेच म्हणत होता, मी हे करीन, मला हे जर पापापासून जर मुक्ती मिळाली तर मी अपराध्यांना पण तुझे मार्ग शिकवेन. आणि या स्तोत्राचा एक उद्देश या वचनाच्या पूर्ततेमध्ये दिसून येते, पूर्ण झाल्यासारखं आहे, किंवा ह्या स्तोत्राचा एक उद्देश या वचनामध्ये आहे. काय आहे? की मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवेन आणि पापी तुझ्याकडे परत येतील. पापी म्हणजे जे देवाविरुद्ध कोणतंही कार्य करतात ते पापी आहेत. जे देवाने आज्ञा दिलेल्या आहेत त्यापासून जे त्या आज्ञा मोडणारे आहेत त्यांना पापी असं म्हटलेलं आहे, नाही का? मग ते कोणत्याही प्रकारचं पाप असू दे, त्या अपराधाला मी देवाचे मार्ग दाखवीन आणि त्यांना तिथं घेऊन येईन. आणि हेच स्तोत्र केवळ कबुलीचं बाबच नाहीये, तर ते शिकवणारं एक स्तोत्र आहे, गीत आहे. आणि एका राजाचा राजा म्हणून दाविदाला त्याच्या प्रजेची पण काळजी होती. आणि पापाची कबुली केवळ आपल्याच नाही तर इतरांबद्दलही आहे. दाविदाला इतर पापी लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. मी आताच बोलले की जर राजा असाल तर प्रजा कशी होणार, म्हणून ह्या राजाला प्रजेची काळजी होती, माझ्याकडे लोक कशा रीतीने बघतील, आणि मी जर असा या राजाने असं केलं तर मग मी खून करीन, राजाने असा व्यभिचार केला तर मी का करू नये.
म्हणून त्याला ही सर्व आपल्या एवढ्या मोठ्या इस्रायल देशाचा तो राजा आहे. आणि ह्या राजाने जर असं जर केलं तर कसं, म्हणून त्याला प्रजेची काळजी पण होती. म्हणून तो म्हणत आहे की मला जर माझ्या पापाची जर क्षमा मिळाली तर मी पापी लोकांना आणि अपराध्यांना देवाचे मार्ग दाखवीन आणि त्यांना परमेश्वराकडे घेऊन येईन. आणि दाविदाला समजले की पश्चाताप करण्याबद्दल देवाचे मार्ग त्यांना शिकवले पाहिजेत. आणि ते देवाचं नियोजित माध्यम आहे, ज्याद्वारे आत्मा विश्वासणाऱ्याच्या हृदयात कार्य करतो जेव्हा त्यांनी त्याच्या विरुद्ध पाप केलेलं असतं. देवाच्या अद्भुत कृपेने आपल्यामध्ये जीवन झालेला प्रगट शब्द आपली गरज उघड करते आणि आपल्याला प्रायश्चित प्रभूच्या प्रेमळ पायाजवळ आपण येतो. यामुळे दाविदाला समजलं की अशा परिस्थितीत पवित्र आत्मा कसा कार्य करतो आणि हे पाहणे इतरांसाठी पण महत्वाचं आहे. इतरांना देवाच्या प्रेमळ क्षमाशीलतेबद्दल शिकवण्याची गरज आहे. आणि पश्चातापामध्ये काय आहे, नम्रता आहे, मोकळेपणा आहे, कोमलपणा आहे, आत्मा आणि इतरांबद्दल काळजी करणारे काय हृदय, या सर्वांचा काय समावेश आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण क्षमा मागतो, जेव्हा क्षमा शिकण्याची गरज आहे किंवा क्षमेमध्ये काय आहे, पश्चातापामध्ये काय आहे, नम्रता आहे. तुम्ही नम्र झाल्याशिवाय तुम्ही पश्चाताप कसा कराल. आपण पुढे जाय स्तोत्राच्या 51 अध्यायाच्या 14 आणि 15 वचन असं म्हटलेलं आहे की हे देवा, माझ्या तारणाच्या देवा, मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त करण. माझी जीभ तुझ्या धार्मिकतेचे मोठ्याने गर्जना करेल किंवा गाऊ लागेल. आणि हे परमेश्वर, माझे ओठ उघड आणि माझी तोंड तुझी स्तुती करू दे किंवा करेल. पहा किती दाविदाने इथं मागितलेलं आहे, रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर. तारणारा देव आहे तो. आणि रक्तपाताशोक म्हणजे काय, जुन्या करारामध्ये असं दिलेलं आहे की एखाद्याचा तुम्ही खून केला तर खुनाबद्दल रक्ताबद्दल रक्त, म्हणजे त्यांनी मारलं तर त्याच्याबद्दल असं जुन्या करारात लिहिलेलं आहे. आणि त्याच्यापासून मला वाचव, आणि वाचवल्यामुळं माझी जीभ तुझ्या धार्मिकतेचे स्तोत्र गाईल, मोठमोठ्याने गीत गाईल. आणि माझे तोंड उघड आणि माझ्या मुखातून तुझी स्तुती निघल. पहा, आज आपण देखील हेच करायचं आहे. माझ्या तारणाऱ्या देवा, आपण मागितलं पाहिजे, हे माझ्या तारणाऱ्या देवा, मला माझ्या सर्व पापापासून मला मुक्त कर, मला वाचव. आणि माझी जीभ तुझ्या धार्मिकतेचे गुण गाईल, गाणी गाईल, स्तोत्र गाईल. आणि माझे मुखामधून माझे ओठ उघड, म्हणजे माझ्या मुखातून तुझी स्तुती करल. जर तुम्ही तोंड बंदच करून बसला तर तुम्ही परमेश्वराची कशी स्तुती कराल, नाही का. तोंड बंद करून मनातल्या मनात आपण प्रार्थना करू शकतो, पण जेव्हा आंतरिक आनंद असतो तेव्हा आपलं मुख उघडलं जातं आणि आपल्या मुखातून काय होती, त्याची स्तुती निघू शकते. आणि ह्यासाठी तो काय म्हणत आहे, मला ह्या रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर. रक्तदोष म्हणजेच काय, रक्ताचा अपराध असू शकतोय, कारण रक्तामध्ये काय आहे, जीवन आहे. आणि हे काय, रक्ताबद्दल रक्त असं जुन्या करारात आता सांगितलं मी. आणि त्यासाठी काय, मृत्यूदंडाची ही शिक्षा वापरली जात आहे. जर एखाद्याचा खून केला तर त्याला काय, मृत्यूदंडाची शिक्षा आहे. मग दाविदाने व्यभिचार केला आणि त्या उरिया त्या बच्चेबाच्या नवऱ्याचा देखील खून केला, नाही का. मग ह्या दोन्हीसाठी त्याला काय, मृत्यूदंड ठरला पाहिजे. पण हे मृत्यूदंडाच्या पात्रेचे हे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. आणि तथापि येथे दाविदाचा प्रभूवर विश्वास पहा आणि त्याला तो सोडवतो आणि त्याला देवाच्या नीतिमत्तेची स्तुती करायची आहे. त्याचे मुख्य कार्य काय, पापी स्वतःला नीतिमान बनवून पापी लोकांना आणि त्याला आणायचं आहे आणि त्यांना नीतिमान बनवायचं आहे. आणि हेच कार्य आहे त्याला करायचं आहे. आणि दाविदाने केवळ त्याचे पाप नव्हे तर त्याची शिक्षाही मान्य केलेली आहे की ह्या जे गुन्हे त्यांनी केलेले त्याच्यासाठी मला शिक्षा देखील झाली पाहिजे. आणि तो ती मान्य करत आहे. आणि नम्रतेने केलेला पश्चाताप हा देवाशी प्रामाणिक असतो, ज्याच्यापासून काहीही लपवले जात नाही. आणि त्यासाठी देवाच्या क्षमेमध्ये काय आहे, अनियंत्रित आनंद, त्यामध्ये अतिशय आनंद आहे. जेव्हा
तुमचं अंतःकरण एकदम हलकं होतं. माझी परमेश्वराने मला क्षमा केलेली आहे, माझ्या पापांची क्षमा केलेली आहे, मी पश्चाताप केलेला आहे की ह्या गोष्टी मी ज्या करायला नको होत्या त्या केलेल्या आहेत. आणि त्यावेळी काय होतं, देवाच्या क्षमा जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा अनियंत्रित आनंद असतो आणि तो आपल्याला परमेश्वरच फक्त देऊ शकतो. आणि हीच अपेक्षा दाविदाची देखील होती. ते केवळ माफीमध्येच नव्हते, तर दावीद म्हणतो माझी जीभ मोठ्याने तुझ्या धार्मिकतेचे स्तुती गाणी किंवा स्तोत्रे गाईल. जर क्षमेमध्ये तारण आहे तसं परमेश्वर तसा नीतिमान, परमेश्वर पण नीतिमान आहे, परमेश्वर नीतिमान आहे, क्षमेमध्ये तारण आहे. त्याचप्रमाणे परिपूर्ण धार्मिकतेमुळे काय होतो, फरक पडतो. दाविदाने अत्यंत आनंदी असण्याची अपेक्षा केली, कारण मुख्यतः देव त्याच्यावर काय होणार आहे, नाराज होणार आहे. पण देव बापाने काय केलेली आहे, त्याला क्षमा केलेली आहे. दाविदाला काय केलेली आहे, क्षमा केलेली आहे. आणि क्षमा ही एक काय अद्भुत गोष्ट आहे. परंतु विश्वाचा सार्वभौम्य देव आपल्यावर नाराज न झाल्याने क्षमा देखील काय होती, समृद्ध होती. आणि ती काय होती, एक त्याला एक वजन येते त्याला, की आपण विश्वाचा सार्वभौम्य देव आपल्यावर जेव्हा नाराज न झाल्याने आपल्याला क्षमा मिळती, तेव्हा आपल्याला काय होतं, आपण समृद्ध होतो, आपल्यामध्ये एक प्रकारची ताकद येते, आपल्या एक प्रकारचं हे होतं की किती सुंदर गोष्ट आहे ना का क्षमा. जेव्हा आपण पश्चाताप करून आपण क्षमा मागतो परमेश्वराकडं, तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. क्षमा मिळाली आहे, एक ताकद येते, एक समृद्धपणा येतो. दाविदाला माहित होतं की तो मृत्यूला पात्र आहे, परंतु प्रभूमध्ये आनंद करण्याची अपेक्षा करत आहे. पण प्रभू त्याचे पाप विसरेल अशी दावीद अपेक्षा करत नाहीये. आणि त्याला माहित आहे की देवाविरुद्ध केलेले कोणतंही पाप आणि गुन्हा याचं कर्ज पूर्णपणे दिलेलं आहे. आणि जरी त्याने वधस्तंभाचा येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्त आणि जे पूर्ण केलेलं कार्य स्वतः वैयक्तिकरित्या पाहिलं जरी नसले, तरी त्याला ते माहित होतं. उत्पत्तीच्या 3 अध्यायात आणि 15 वचनामध्ये जे भविष्य केलं गेलं होतं आणि संदेशाने वारंवार घोषित केलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि त्याला हीच त्याची आशा आहे की फक्त ख्रिस्तामध्ये त्याला ती आशा आहे. काय आहे, आशा आहे. आपल्याला पण आशा आहे नाही का ख्रिस्तामध्ये. जेव्हा आपण प्रभूकडे जातो, आपण प्रभूच्या चरणी जातो, आपण वधस्तंभाच्या पायथ्याशी जातो, तेव्हा आपल्याला देखील आशा आहे सार्वकालिक जीवनाची, की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि मी प्रभू बरोबर सदा सार्वकालिक जीवन जगणार आहे. आणि पुढे आपण जाऊया स्तोत्र 51 आणि 16 वचनामध्ये असं लिहिले, कारण तुम्हाला यज्ञात आनंद नाही. कुणाला, देवाला, परमेश्वराला यज्ञात आनंद नाही, किंवा मी ते देईन पण होमार्पणाने तू प्रसन्न होणार नाही. पहा, देवाला आपल्या यज्ञामध्ये काहीही आनंद नाही आहे. आपण यज्ञ म्हणा किंवा जे विधी आहेत हे जगिक गोष्टी आहेत, जे मनुष्याने ठरवलेल्या गोष्टी आहेत ह्या विधी आणि किंवा हे कार्य, आणि ते देवाकडे घेऊन जात नाही. तर काय आहे, ते विधी आणि कार्य ह्या निसर्गाकडे तुम्हाला दाखवतात की ह्या गोष्टी आहेत. जुन्या करारामध्ये कितीतरी कायद्यामध्ये देव बलिदानाने संतुष्ट नाही, पण दाविदाला हे समजले की जुन्या करारामध्ये केवळ ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये त्यागामध्ये करण्यामध्ये पण बरंच काही आहे. याचाच अर्थ असा होतो की त्यांनी त्याच्यापैकी प्रत्येकाला पूर्ण करण्याकडे लक्ष वेधलं. कुणाकडं, प्रभूकडं. प्रत्येकाने पूर्ण काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आणि ते कशामध्ये आहे, प्रभूमध्ये. आणि कुणी त्याग केलेला आहे, येशू ख्रिस्तांनी आपल्यासाठी वधस्तंभावर आपलं जीवन दिलेलं आहे नाही का. आणि ते कुणासाठी दिले, आम्हा पाप्यांसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. तर ते काय आहे, देवाला जगिक जे बलिदान आहे, ज्या गाय, वासरू, कोकरे ह्यांचं बलिदान, ह्यांनी तो काय संतुष्ट नाही आहे. तर देवाने एकच बलिदान, आपलं एकुलता एक पुत्राचं बलिदान आपल्या पापी लोकांसाठी दिलेलं आहे. आणि हा विधी म्हणा, हे कार्यधर्म काय असतात, हे मध्ये देवाला आनंद नसतो. कारण ते सगळं काय, हे सगळं सृष्टीकडं बोट दाखवले जातात. हे कार्य निर्मात्याकडे नाही. कारण सैतान एकदम धूर्त आहे. जरी काही लोक ख्रिस्ताकडे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पापामध्ये पडतात,
आपण आपल्या प्रार्थनेत मग आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या प्रार्थनेमध्ये, प्रभुभोजनामध्ये यामध्ये स्वतःला अडकून ठेवायला पाहिजे. प्रार्थनेमध्ये जास्त करून की सैतान आपल्याला मोहामध्ये पाडू शकणार नाही. जितकं आपण प्रार्थनेच्या बाहेर जाऊ, जितकं आपण बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देऊ, तितकं सैतान आपल्यावर काबू करू शकतो. एखादी व्यक्ती एखाद्या प्राण्याला मारून देवाला प्रभावित करू शकतो का? नाही. ही एक आपल्या एक हृदयाची गोष्ट पण आहे की त्याला आपल्या हृदयाची देवाला काय काळजी आहे. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जुन्या करारात यज्ञ प्रत्यक्षात पाप काढून टाकत नव्हतं, पण पापी जे आहे त्यांच्याकडे बोट दाखवत होतं की ह्याने पाप केलेला आहे म्हणून त्याच्यासाठी हे केलेलं आहे, हा यज्ञ केलेला आहे. म्हणून आपण पण लक्षात घेतलं पाहिजे की जगी गोष्टीच्या विधीमध्ये काहीही देवाला संतोष नाही. त्यांनी देवाच्या कराराच्या वचनाचं प्रतिनिधित्व केलं. कुणी ज्या जुन्या करारात ज्या गोष्टी झाल्या ना, पापासाठी एक कोकरू मारा, पण कुणाच्यासाठी केलं तर लोक त्याच्याकडे अरे त्यांनी पाप केलं नाही का, तर त्याच्यासाठी हे कोकरू आहे. अंतिम यज्ञ फक्त एकदा झाला, जे जगाच्या स्थापनेपूर्वी मारलेला कोकरा. केवळ कृपेने आणि देवाने वधस्तंभावर जे भविष्यातलं कार्य, जे जुन्या करारातलं कार्य होतं, जो भविष्य होतं, ते नवीन करारात येशू ख्रिस्ताद्वारे काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत. इस्रायलमध्ये अनेकांसाठी त्यांची यज्ञ पद्धती एक कार्य बनली आहे. नम्र पश्चाताप करणाऱ्या अंतकरणाचा नाही आहे. हे विधी त्यांचे आहेत, ते त्याचं कार्य बनलेलं आहे. पण त्यामध्ये काय आहे, नम्रता नाही आहे, पश्चाताप नाही, फक्त करायचं म्हणून करायचं आहे. जर मुक्ती न मिळालेल्या व्यक्तीने बलिदान आणले तर ते देवाच्या कृपेच्या तरतुदीला काय होतं, नकार देतो. मनुष्य कर्मकांडाने स्वतःला काय करतो, वाचू शकत नाही. अशा प्रकारच्या उपासनेचा देव काय करतो, निषेध करतो आणि त्याला त्याच्यामध्ये काय आहे, आनंद वाटत नाही. स्तोत्र 51 आणि 17 मध्ये असं लिहिले, देवाचे यज्ञ तुटलेले, भग्न आणि अनुतप्त आत्मा आहे. हे देवा तुटलेले आणि भग्न हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. आपलं अंतकरण जे आपण अगदी कळवळून जेव्हा आपण प्रभूच्या पायाशी जातो, तेव्हा आपलं अंतकरण प्रभूच्या पायाशी ठेवतो, तेव्हा तो ते अंतकरण आपलं तुच्छ मानत नाही. तो आपला तुटलेला आत्मा जेव्हा प्रभूच्या पायाशी ठेवतो, तेव्हा तो काय करतो, तो तुच्छ मानणार नाही, तर त्याचा तो पापी लोकांचा तो स्वीकार करतो. दाविदाला माहित आहे की देव त्याची विनंती ऐकण्यास चुकणार नाही. आणि स्तोत्र 32 मधले या प्रार्थनेच्या उत्तरार्थ देवाने दाविदाला उत्तर दिलेलं पण देखील आपण पाहतो. आपण वाचू शकतो स्तोत्र 32. आणि देव हृदयाकडे पाहतो, तुमचं हृदय कसं आहे, त्याच्यामध्ये किती हृदय आपलं सर्व कपटी गोष्टींनी भरलेलं आहे नाही का. पण जेव्हा आपण पश्चातापी अंतकरण प्रभूकडे सादर करतो, तेव्हा आपल्या अंतकरणाच्या सगळ्या गोष्टी आपण काढून टाकतो, घाणेरड्या गोष्टी, आणि आपण प्रभूला स्वीकारतो आपल्या अंतकरणात. आणि त्याच जेव्हा ते हृदय, जेव्हा आपलं पश्चातापी हृदय, आपलं तुटलेलं हृदय जेव्हा आपण पाहतो, देव पाहतो, तेव्हा काय होतो, तो देवबाप त्याचा स्वीकार करतो. पश्चाताप हृदय हीच देवाची मागणी आहे, पश्चातापी हृदय. आणि त्या असं लिहिलं की कॉन्ट्राईट हार्ट, किंवा त्याचा अर्थ ठेचलेलं हृदय, किंवा एकदम ते हृदय देवासमोर काय झालं पाहिजे, चिरडलं पाहिजे की देव बापा ह्या हृदयाचा तू ताबा घे. जगण्याआधी आपण मरावे. एखाद्याच्या विवेकावर आपल्या आत्म्याचा भार ठेचून टाकतो आणि सुधारतो, कारण देवाच्या पश्चातापाचा फळ काय आहे, पापांची क्षमा आहे. आपल्याला तेव्हाच देवबाप आपल्याला काय करणार आहे, पापांची क्षमा करणार आहे. आपण पुढे जा, स्तोत्र 51, 18 आणि 19 वचन असं म्हटलेलं आहे की हे शेवटचे 2 वचन आहेत, आपण वाचणार आहोत. हे देवा तू प्रसन्न होऊन सियोनाचे हित कर आणि यरुशलेमेच्या भिंती पुन्हा बांध. तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पले जातील. आपल्याला माहिती आहे सियोन कुठं आहे ना. इस्रायलमध्ये हे सियोन एक डोंगर आहे, किंवा एक टेकडी सारखं, किंवा एक असा भाग आहे. आणि
यरुशलेमाच्या भिंती पुन्हा बांध. आपण नेहम्यामध्ये पाहिलेलं आहे, त्यांनी ते यरुशलेमाचे कोट पुन्हा बांधून काढलेले आहेत. आणि तेव्हा न्यायपणाचे यज्ञ, होमार्पण, सकल होमार्पण तुला आवडतील आणि तुझ्या वेदीवर बैल अर्पले जातील. आणि दाविदाला माहिती की त्याच्या पापाचे अनेक परिणाम आहेत, ज्यामध्ये इस्रायल राष्ट्राचाही समावेश आहे. आणि ही राष्ट्रीय पुनर्स्थापनेसाठी दाविदाची काय होती? प्रार्थना होती, राष्ट्राचं पुनर्स्थापन करण्यासाठी. सियोन हे यरुशलेमामधले आता सांगितले की ते एक उंच टेकडीसारखा किंवा डोंगर आहे. याच ठिकाणी दाविदाचा मुलगा शलमोन याने मंदिर बांधलेलं आहे, नाही का. देवाचे मंदिर हे खरे यज्ञाचं ठिकाण असावे अशी दाविदाची इच्छा होती. आणि खरोखर देवाचा सन्मान आणि उपास करणारे हे ठिकाण, मंदिर हे एक सुरक्षित ठिकाण असावे, सर्व शत्रूंपासून मजबूत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आणि आपण पाहिलं नेहम्यामध्ये ही त्या भिंतीचे त्यांनी बुरुज बांधून काढलेले आहे. आणि दाविदाचं पाप जितकं घृणास्पद आहे, तितकंच त्याच्या पापामुळे इस्रायलावर संकटे ओढवतील असं त्याला वाटत आहे. आणि हे ओढू नये म्हणून तो काय म्हणत आहे? यरुशलेमेत उपासना आणि सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून त्याची इच्छा होते. ते आत्म्याने दिलेले त्या राजाचं नम्र हृदय आहे. हे आत्म्याने दिले राजाचं, दाविदा राजाचं काय आहे? नम्र हृदय देवाकडे विनंती करत आहे की माझ्या ह्या पापामुळं माझ्या ह्या राज्यावर काय येऊ नये? संकट येऊ नये, सुरक्षित राहावं माझं हे एवढं मोठं राज्य. आणि ह्या राज्यामध्ये उपासना व्हावी, ह्या राज्यामध्ये पापक्षमा व्हावी, ह्या राज्यामध्ये वेदीवर काय व्हावे? वेदीवर अर्पण यावी, होमार्पण यावे, यज्ञ यावे, हे त्याला पाहिजे आहे. आणि न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पण यावे. आणि आपल्या पापामुळं आपल्या देशावर काहीही संकट येऊ नये असं ह्याला वाटत आहे. आणि हे दाविदाचं काय? तुटलेलं हृदय आहे, भग्न हृदय आहे. आणि हे दाविदाने आधीच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि या स्तोत्रात दाविदाने त्याच्या पापावर आपल्या ठेचलेल्या हाडाप्रमाणे वाटणाऱ्या, त्याची हाडं एकदम इतकी ठेचल्यासारखी झालेली आहेत की त्याचं वर्णन करणं पण येत नाही. इतकं त्याला त्या आपल्या पापाबद्दल किंवा आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला पश्चाताप झालेला आहे. आणि हा त्याचा आनंद देखील त्याच्यामुळे नाहीसा झालेला आहे. आणि त्याच्या पापाच्या ह्या सगळ्या वेदना, दुःख जे झालेलं आहे ते परमेश्वरासमोर त्यांनी आणले. आणि तो म्हणतो की ह्या गोष्टीमुळे माझ्या देशावर संकट येऊ नये, माझं हे देश सुरक्षित राहावा. आणि ह्या मंदिरामध्ये, या देशामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये परत एकदा होमार्पण, यज्ञ, न्याय सगळं व्हावं. कारण ईश्वरी दुःख काय आहे? पश्चाताप उत्पन्न करतं. ईश्वरी दुःख जेव्हा आपल्याला होतं परमेश्वर, तेव्हा आपल्यामध्ये काय होतं? पश्चाताप उत्पन्न होतो. त्यामुळं पश्चाताप न होता तारण प्राप्त. पण त्यामुळं काय होतं? दुसऱ्या कोरिंथीच्या 7व्या अध्यायात आणि 8 ते 10 मध्ये असं लिहिले, कारण ईश्वरी दुःख पश्चाताप उत्पन्न करतं, ज्यामुळे पश्चाताप न होता तारण प्राप्त होतं. तर सांसारिक दुःख मृत्यू उत्पन्न करतं. ज्या पश्चाताप झाल्यामुळे काय होतं? तारण प्राप्त होतं. पण सांसारिक दुःख काय होतं? मृत्यू उत्पन्न करतो. आणि आपण हे जे स्तोत्र हे संपूर्ण वाचलेलं आहे, हे पाहिलेलं आहे, 1 ते 19 वचन आहे स्तोत्र 51चे. त्यामध्ये काय झालेलं आहे? नम्रतेने पश्चाताप केलेला आहे दाविदाने, नम्रतेने मागितलेलं आहे परमेश्वराकडं पुनर्स्थापना, त्याच्या जीवनाची पुनर्स्थापना होण्यासाठी त्यांनी परत मागितलेलं आहे. आणि त्यासाठी ते भग्न अनुतप्त झालेलं हृदय परमेश्वर काय करतो? तुच्छ मानत नाहीये. आणि पश्चातापाबद्दल दाविदाच्या स्तोत्रातून आपण बरंच काही शिकलो नाही का. जरी दाविदाचे पाप बतशेबा आणि तिचा पती याच्या विरुद्ध होते, तरी शेवटी पवित्र आणि नीतिमान देवाविरुद्ध ते पापच होतं. पाप हा विद्रोह आहे. पाप म्हणजे पूर्णपणे शुद्ध आणि पूर्णपणे जो सार्वभौम देव आहे त्याच्या विरुद्ध आहे, जो आपला परमेश्वर आहे त्याच्या विरुद्ध आहे. पाप कोणतंही असू दे, पूर्णपणे 100% हे काय आहे? देवाच्या विरुद्ध आहे. ज्याच्यासाठी आपण त्या परमेश्वराचे सतत ऋणी राहिले पाहिजे की मी पाप केलं आणि मी पापामुळे मी नम्रतेने पश्चाताप मागितलेला आहे. परमेश्वर आपल्याला क्षमा करायला तो तयार आहे.
ज्याने आपल्याला स्वतःचं जीवन दिलेलं आहे, ज्याने आपल्याला नाकामध्ये श्वास दिलेला आहे, आपल्याला ह्या पृथ्वीवर जिवंत ठेवलेलं आहे, त्याचं आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला आणि मला देवाच्या स्थिर प्रेमावर आणि दैवावर विश्वास ठेवायचा आहे. आणि त्याची गरज पण आहे की विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपल्याला स्थिर प्रेमावर, कुणाच्या? देवाच्या स्थिर प्रेमावर आणि देवावर नम्रपणे अवलंबून राहायचं आहे आणि आपण त्याच्याकडे वळलं पाहिजे. हे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आढळणारे देवाचं वैशिष्ट्य आहे, जे परमेश्वराने सुरुवातीला मोशेला देखील घोषित केलेलं आहे. परमेश्वर त्याच्या समोरून गेला आणि घोषणा केली, परमेश्वर दयाळू कृपाळू देव, क्रोधाला आणि मंद आणि अविचलित प्रीती आणि विश्वासपणाने भरून देणारा, हजारो लोकांवर दृढ प्रेम करणारा, ठेवणारा, अधर्म आणि अपराध व पाप क्षमा करणारा असा परमेश्वर आहे. आपण वाचू शकतो निर्गमाच्या 34व्या अध्यायामध्ये. हे सत्य आहे की देवाने दाविदाने क्षमा मागितली तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे धाव मागली. त्यांनी पश्चातापी अंतकरणाने परमेश्वराकडे धाव केलेली आहे. तारणहार आणि क्षमा केवळ देवाकडूनच आहे. आपण क्षमा मागण्यासाठी देवाशिवाय कुठेही वळू शकत नाही. तो एकटाच आपल्याला आपल्या पापापासून शुद्ध करू शकतो आणि त्याचे तारण केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासानेच मिळते. योहान आपल्याला खात्री देतो की जेव्हा आपण पश्चाताप करून देवाकडे वळतो तेव्हा तो आपल्याला क्षमा करतो. जर आपण आपल्या पापाची कबुली दिली तर तो विश्वासू व न्यायी आहे. तो आपल्याला आपल्या पापांची क्षमा करतो. आपल्याला सर्व अनितीपासून तो शुद्ध करतो. सर्व, एकच नाही तर सर्व अनितीपासून तो आपल्याला शुद्ध करतो. आपल्या पापामुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या परमेश्वराने आणि आपल्यामध्ये काय होतो? पापामुळे अडथळा निर्माण होतो. मग सर्व पाप आपल्याला आणि देवामध्ये अडथळा निर्माण करतात. आणि येशू त्याच्या परिपूर्ण जीवनाद्वारे, त्याच्या मृत्यूद्वारे आणि विजयी पुनरुत्थानाद्वारे ती जी भिंत आहे जी आपल्यामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये, देवामध्ये, ती भिंत त्यांनी काढून टाकलेली आहे, पाडलेली आहे. आणि आपल्या पापाला त्यांनी काय केलेलं आहे? आपले पाप त्याच्या रक्ताने धुतलेले आहेत. कुणाच्या? येशू ख्रिस्ताच्या. आणि आपल्याला शुद्ध केलेले आहे आणि आपण देवाच्या सानिध्यात येण्याजोगे त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्या सर्व पापाचे भार उचलून आपल्यासाठी शुद्धीकरण पूर्ण केलेलं आहे. आम्हाला नवीन बनवलेलं आहे. काय केलेलं आहे? आपल्याला नवीन मनुष्य बनवलेला आहे. म्हणून जो कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन निर्मिती आहे. जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झालेले आहे. पहा देवाने दाविदाला देखील पुनर्संचित केलेलं आहे. त्याला देखील क्षमा मिळालेली आहे कारण त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी पाप क्षमा मागितलेली आहे. आज आपण देखील काय केली पाहिजे? देवाकडं क्षमेची विनंती करायची आहे. क्षमा मागण्यासाठी आपण त्याच्या पायाशी गेलं पाहिजे. आणि देव आपली तुटलेली जी भग्न अनुतप्त हृदय आहेत, पश्चातापी झालेली हृदय आहेत आणि तो स्वीकारायला तयार आहे. तर आजच आपण काय करूया? पश्चाताप करूया. कारण येशू ख्रिस्ताने आपल्या सुवार्तेची सुरुवात हेच केली की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. धन्यवाद.